तर बाय द वे आपण चाललोय बघा आम्ही कुठून चाललोय. त्यानंतर महाराष्ट्रची जी बॉर्डर आहे ती संपली आहे आणि इकडे आम्ही स्पेशल काठियावाडी थाली मागवली. ये गुड़ गोभी का सांभर और ये आता आपण आहो युनियन टेरिटरी मध्ये. मित्रांनो आपला सात्विक आहार पूर्ण झालेला आहे. हे काय आहे रे, वेगळीच चव आहे ह्याची. जंगली लोणचं खाल्लं आम्ही आज. जंगली लोणचं पूर्ण आयुष्यात आम्ही खाल्लं नसेल कधी जंगली लोणचं. तर मित्रांनो जसं की माझ्या खांद्यावर तुम्ही बॅग बघू शकता, आपण चाललोय दुसऱ्या स्टेट मध्ये एंटर करायला. 2 दिवसाची ही ट्रिप आहे. या ट्रिप मध्ये मी आणि निखिल आहे आणि टोटल जे किलोमीटर आहे ते आहे 150 किलोमीटर. वन साइड 150 किलोमीटर येणार म्हणजे 300 किलोमीटर होणार ना रे बाबू. चलो चल बाय. 2 दिन में यहाँ पे नहीं हूँ, थोड़ा ध्यान रखना एरिया का. 2 दिन में यहाँ पे नहीं हूँ, ध्यान रखना एरिया का. चला सकाळी 6 वाजता निखिल बोलला की 6 वाजता निघूया. 6चे 10 झाले. लाज लज्जा शरम आपण विकलीच असेल. अरे तू 6 वाजता आला ठीक आहे, मान्य, सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला, पण तू मला का 6:30ला 7:30ला तयार व्हायला बोलता. असा झापड दिला सकाळी फोन करून उठवतो आणि स्वतः झोपून जातो. तर बाय द वे आपण चाललोय दमनला. तर लेट्स गो. थॉट ऑफ द डे. 2 टायर खाली आहे त्याचे, त्याच्यामुळे बघा किती ट्रॅफिक झालंय. बघा आम्ही कुठून चाललोय, एवढी ट्रॅफिक आहे इकडे बघा. एका पॉइंटला येऊन सगळेजण थांबले. तर ओके सो गाईज आपण 1.5 तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर एक स्पॉट घेतलाय. इथं आपण थांबलोय. पालघर आणि किती पालघरला आलो ना आता. आता पालघर वरून निघणार आहे म्हणजे आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास ट्रॅफिक मध्ये निघेल. नशीब आमच्याकडे बाईक होती, तर 4 व्हीलर असते ना संपलेलो मग आम्ही तिकडेच उभा होतो आता रात्रपर्यंत तरी. ओके आपण चेकपोस्टवर आहोत मित्रांनो. ह्याच्यानंतर महाराष्ट्रची जी बॉर्डर आहे ती संपली आहे. चेकिंग वगैरे इथं चालते. आम्हाला खूप कवर घेत. एवढा मोठा टेबल भाई इथं झोपेल मी आता. सलाद एक्चुअली क्या है, फूड जो है थोड़ा मीठा खाना. ओके सो मित्रांनो आता आम्ही इथं थांबलोय जलाराम हॉटेलमध्ये. इथं थांबलोय आणि इकडे आम्ही स्पेशल काठियावाडी थाली मागवली जी की व्हेज आहे. ठीक आहे, यांच्या थालीच्या ज्या प्राइजेस आहेत असं हे मेन्यू कार्ड आहे यांचं आणि आम्ही इकडची थाली मागवली. ठीक आहे, बघूया आपण कशी थाली आहे कशी नाही. ते कुल्यांची अवस्था एकदम अशी म्हणजे संपलेत कुले एकदम. त्यांना आता आरामाची गरज आहे. तर मित्रांनो आता आपण आहो युनियन टेरिटरीमध्ये, म्हणजे जे डायरेक्ट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट जे ओन करतं असं एक प्रदेश बोलू शकतो त्याला. तिकडे आपण आहोत. तर दमन दीव अशा गोष्टी झाल्या. आता आपण दमनला चाललो आहे. तर बघूया काय करतो काय नाही. निखिलचे बाप्पा तिकडे राहतात, निखिलचा भाऊ पण तिकडे राहतो यश म्हणून. आता आपण बघू तिकडे काय नाही काय ते संध्याकाळचा प्लॅन. आणि आता आपली थाली येते. वेट एंड वॉच. ये सब क्या है? ये गुड़ गोभी का सांभर और ये केरला का अचार. कौन सा अचार? केरला का अचार. और ये इसका कैरी का अचार. और ये भी कैरी का है लेकिन स्वीट में रहेगा. ओके ओके दोनों, ये दोनों कैरी का अचार और ये केरला का अचार गुड़. और ये दोनों सेम है, दोनों एक डाल दिए. ओके 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 अशी डिश आली आपली. शेव भाजी वाटते. ही डाळ आहे. हाँ हाँ राइस है. हाँ ये क्या है? ये पकोड़ा. अच्छा मेथी का बोट. डेकोरेशन तर तुम्ही बघू शकता बापच आहे. म्हणजे असं एकदम टेम्पटिंग वाटते बघूनच. आता खाल्ल्यानंतर आपण टेस्ट बघूया. टेस्ट आहे का टेम्पटिंग ते आपल्याला कळेलच. चला मेथीचा पकोडा आहे हे बोलले. चांगलं आहे हे मला जास्त टेम्पटिंग वाटते रे. बघ ह्याच्यात ना जरा कडवटपणा असा जाणवता. मेथी आहे ना तर पण भारी ब्लेंड होते ते बेसनसोबत. आणि जी चटणी दिली ती तर भाई चेरी ऑन द केक आहे असा सीन आहे. चपात्या बघा, पापड, हे सगळे ॲज युजल आपण बघितलेल्या डिश आहेत. टेस्ट करूया आता. वाव, ह्याच्या आतमध्ये आहे ना टोमॅटो आहे गाईज. तो एकदम प्रॉपर सही वाटतो. एकदम ब्लेंड झाला आहे शेवसोबत. शेवचा फ्लेवर आहे, टोमॅटोचा फ्लेवर आहे आणि तरी पण आहे. मग ते स्पायसी पण लागतं थोडं थोडं.
आपण हे ट्राय करू. आजचा ट्राय करूया. ठीक आहे. हे काय आहे रे, वेगळीच चव आहे ह्याची, वेगळीच चव आहे ना. ही बटाट्याची साधी बघ ना, चांगली आहे. काय आपण महाराष्ट्रीयन लोक आहे, ह्या भाज्या खाल्ल्याच आपण. बटाटा तर आपल्या घरी म्हणजे असतो युजली कधी ना कधी, एखाद 8 दिवस. जी पकडून बोल गुळ. हे केलं गुळ आहे ना, गुळ असा ऑर्गॅनिक वाटतं. माझे चपाती आहेत ना, चपाती का फुलके जे काही आहे, ह्याला तूप आहे. आता मेन जो कॅरेक्टर आहे आपली जी डाळ आहे, डाळ आणि चपाती टेस्ट करू. भात तर आहेच रे, भात कुठे जाणार आहे, भाताशिवाय जेवण अधुरं आहे. भाई भारी यार, गोड आहे पण भारी वाटतं. डाळ आहे ना गोड आहे इकडची, पण प्रॉपर आहे, ब्लेंड होते. इकडचं जेवणामध्ये ना मिठास आहे. आपल्या इथे कसं महाराष्ट्रात स्पायसी झणका पाहिजे आपल्याला, तो वाला सीन नाही बेसिकली. हे याचा ट्राय करूया. ठीक आहे. डायरेक्ट हा असा उचलू. हे बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. मस्ती नाही करते, खरंच बेस्ट आहे. हे ट्राय करू. हा लोणचं हे जे त्यांचे जे आपलं घाटी पद्धतीचं असतं बघा, आंब्याचं लोणचं तसंच येते, पण स्वीट आहे. स्पायसी बिलकुल नाही. कोणत्याही जेवणात मला आत्तापर्यंत तरी म्हणजे स्पाइस पण तो आढळला नाही आहे. कॅबेज आहे, हे टेस्ट करायचं आहे. ठीक आहे. अरे लिंबू आहे, लिंबाचं लोणचं आहे. ओव्हरऑल जी थाली मी तुम्हाला दाखवली, एक्सप्लेन केली. ठीक आहे. आता खाऊया मस्तपैकी आणि नंतर तुम्हाला रेटिंग देतो आउट ऑफ 10 स्केलवर. चला. मित्रांनो, मी आता विचारलं की हे बाकीचे लोणचं मला कळलं, पण हे नक्की काय केरळ ते मला कळलं नाही. हे आपल्याला सांगतील काय आहे ते. ये तो मिलेगा नहीं, ये सर जंगल में मिलेगा आपको. ये जंगल में मिलेगा और इसका कोई खेती वगैरह नहीं होता है. क्योंकि मैंने खाया ना, मेरे को टेस्टी नहीं समझा उसका, मतलब पहले कभी खाने में नहीं था. आपने जब पहली बार खाया ना, इसका अलग ही फीलिंग. हां एक्झॅक्ट सेम मी पण सेमच एक्सप्रेशन दिले की काय आहे. अच्छा था, बेस्ट. थँक्यू. हा गुलाबजामुन ट्राय करू बोलतो. ते शेंगदाण्याच्या तेलात फ्राय केले ना, त्याच्यात शेंगदाणा काहीतरी एक आहे. चेस पावर लागतो पण. चीन कसं असतं माहिती आहे का, बेसिकली इकडे जे टॅक्सेस आहेत ना ते लागत नाहीत. म्हणजे लागतात तर मग सेंट्रल गव्हर्नमेंटचे लागत असतील कदाचित. इकडे काही गोष्टी म्हणजे असं स्वस्त भेटतात. सगळं कार बाईक, दारू पण इथे स्वस्त आहे. टोबॅको महागे निखिल बोलतो, बाकी सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत. गोवा आणि इकडची दारूची प्राईस आपण इकडे जायचं का वाईन शॉपमध्ये, बघायचं का कितीला काय. कारण आपलं काम 25 झालेलं आहे. हे असं एवढं बिल झालं आहे टोटल. असं काहीतरी वेगळंच वाटतं नाही. याच्यात टॅक्स नाही आहे ना, काही टॅक्स नाही बघा. अंडरस्टँड. मित्रांनो, आपला सात्विक आहार पूर्ण झालेला आहे. मस्त वाटलं, जेवण एकदम फर्स्ट क्लास होतं. तर तू किती रेट करशील 10 आउट ऑफ? मी थोडा 8.5. भाई मी 10 आउट ऑफ ना 9 रेट करेल. टेस्ट वेगळी होती जरा. ठीक आहे. मिठास होती प्रत्येक असं खाण्यामध्ये, प्रत्येक अशी भाजीमध्ये. बटाट्याची भाजी थोडीशी आवडली. हां, बाकीमध्ये नाही ते केवळ काय होतं ते लोणचं. बापरे, जंगली लोणचं खाल्लं आम्ही आज. जंगली लोणचं पूर्ण आयुष्यात आम्ही खाल्लं नसेल कधी जंगली लोणचं, ते खाल्लं. तर चला आता आपण निघूया इथून. मित्रांनो, दमनमध्ये आम्हाला हॉटेल भाग्यश्रीचे कार्यकर्ते दिसलेत इथे. आज कितीचा नाद आहे, मोजा. मित्रांनो, आता आपण आलो वाईन शॉप वरती. गोवा सारखे प्राइजेस आहेत. यागर माइस्टर, हे जॅगर आहे ना. 3200 रूम आहे आपल्या इकडे. निखिलचे पप्पा बायदा इथे राहतात. आता पण जरा रेस्ट करू आणि बघू आपण काय करतो काय नाही ते.